नमस्कार, स्मार्ट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अंकिता। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना निर्बंध 30 जून पर्यंत लागू राहणार। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या रूममेटला अटक। दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनसाठी शहर सज्ज। आमदार अनिल बेनके यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला भेट। शहापूर मुक्तिधामच्या प्रकल्पासाठी बीके मॉडेल मित्र परिवाराची भेट। ढोणेवाडीत मराठी शाळा खोली स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न। खानापूरसाठी श्रीराम सेना संस्थापक रमाकांत कोंडुस्करांकडून ॲम्ब्युलन्सची सेवा। फार्मसी चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लॉकडाऊन संदर्भातील। कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध 30 जून पर्यंत कायम राहणार आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचे असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले आहे। निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसेच ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटलं आहे। दरम्यान स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं आदेशात सांगण्यात आलं आहे। देशात गेल्या एका दिवसात आणखीन 2,11,298 जणांना कोरोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या 2,73,69,093 वर पोहोचली आहे। तर कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण 90% वर गेले असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले। गेल्या 24 तासात कोरोनामुळे 3,847 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 3,15,235 वर पोहोचली आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याच्या रूममेटला अटक। अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता एनसीबीने त्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली आहे। त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं। लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे। आत्महत्या भासविण्याचे षडयंत्र रचल्याच्या आरोपावरून सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला कोणतं नवं वळण लागणार असा प्रश्न उभा राहत आहे। या प्रकरणात सीबीआय ही तपास करत होती। त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती। सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीने ड्रग्ज पुरविल्याचा आरोप तिच्यावर होता। या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती। या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरे जावं लागलं होतं। अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली। त्याच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजले नाही, मात्र नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे। सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेमधून घराघरात पोहोचला होता, तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत कायपोचे, पीके, शुद्ध देसी रोमांस, छिछोरे अशा सिनेमांमधून काम केलं होतं। त्याच्या आत्महत्येमुळे हिंदी सिनेसृष्टी हादरली होती। दुसऱ्या वीकेंड लॉकडाऊनसाठी शहर सज्ज। कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कार्यवाही अधिक कठोर केली आहे। वीकेंड लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा वगळता सर्व काही बंद राहणार आहे। बेळगाव जिल्ह्यात शनिवार दिनांक 29 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी सदर आदेश बजावला आहे। या कालावधीत सगळे व्यवहार बंद राहणार आहेत। बँकांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। संबंधित देशाची कार्यवाही करण्यासाठी शहरभर जागृती करण्यात येत आहे। 2 दिवसांसाठी सर्व व्यवहार बंद होणार असल्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठेत गर्दी झाली होती। नागरिकांनी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात येऊन खरेदीचे व्यवहार पूर्ण केले। त्यामुळे शुक्रवारी सकाळी बाजारपेठेत गर्दी झाली होती। शहरासह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ आदी उपनगरी भागात दैनंदिन व्यवहारांसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। वीकेंड लॉकडाऊन कालावधीत केवळ दवाखाना, हॉस्पिटलला जाण्यासाठी परवानगी आहे। औषध दुकाने आणि दूध विक्री केंद्रे उघडी राहणार आहेत। रयत सेवा केंद्रे देखील ग्रामीण भागात सकाळी 6 ते 10 या वेळेत उघडी राहणार आहेत। शहरात
सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रयत सेवा केंद्रे सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना रयत सेवा केंद्रातून बी बियाणे आणि खत खरेदी करता येईल. कर्नाटक उच्च न्यायालयाने देखील शनिवारी कोर्टानं सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी वीकेंड कालावधीत घराबाहेर पडू नये असे कळविण्यात आले आहे. बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाने शनिवार रविवार संपूर्ण लॉकडाऊन असल्या कारणाने कुणीही दुकानं उघडायचं नाही. भाजी मार्केट संपूर्ण बंद असणार आहे. रस्त्यावर फिरणाऱ्याला दंड आकारण्यात येईल. जो कोण गाडीवर फिरेल ती गाडी 15 दिवस करण्यात येईल. याची जनतेने दखल घ्या. गाडीवर फिरणारा गाडी 15 दिवस तुम्हाला मिळणार नाही याची दखल घ्या. पोलीस प्रशासन कॉर्पोरेशन प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला विनंती करत आहे. पोलिसांना त्रास देऊ नका. गाडी सीज करण्यात येईल. महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने संपूर्ण शनिवार रविवार लॉकडाऊन असल्याकडे तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही. सगळी दुकानं भाजी मार्केट संपूर्ण बंद असणार आहे याची जनतेने दखल घ्या. आमदार अनिल बेनके यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला भेट. कोरोनाच्या संकटात प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी अत्यावश्यक असलेले 35 जम्बो सिलेंडर आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आमदार अनिल बेनके यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला भेट देण्यात आले आहेत. या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि सिलेंडरचा उपयोग बेळगाव जिल्हा रुग्णालयात होणार आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र सेवा देत आहे. मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. अशामध्ये सेवाभावातून नागरिकांच्या जीवासाठी केली जाणारी मदत काम करण्याची अधिक प्रेरणा देते असे आमदार म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी MJ हिरेमठ, पोलीस उपायुक्त विक्रम आमटे आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಜನ್ವನ್ನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾಗ ಭಾಳಷ್ಟು ಚರ್ಚೆ ಇದ್ದಾಗ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಇರಲಿ, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಇರಲಿ, ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಟ್ಟಾರಾಗಿ 3 ಪ್ಲಾಂಟ್ವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಬರುವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಕಮತರತೆ ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ನಾವು शहापूर मुक्तिधामच्या प्रकल्पासाठी बीके मॉडेल मित्र परिवाराची मदत. शहापूर मुक्तिधाम या ठिकाणी नागरिकांच्या उपयोगासाठी निर्माण झालेली आवश्यकता ओळखून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांच्या नेतृत्वाखाली बीके मॉडेल मित्र परिवाराने आर्थिक मदत देऊ केली. तसेच सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पासाठी खारीचा वाटा उचलला आहे. शहापूर मुक्तिधामचे पदाधिकारी ईश्वर जोरापूर, श्रीकांत काकतीकर, हिरालाल चव्हाण यांच्याकडे या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्रीकांत काकतीकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करून परिवाराचे धन्यवाद मानले. उपेंद्र बाजीकर यांनी यावेळी हा आपला खारीचा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी सर्वश्री सुधीर मेलगे, नितीन हुलबत्ते, विनायक पाटील, श्रीकांत हुंदळेकर, महेश भिसे, गजानन गोवेकर, दिनेश शिरोळकर आदी उपस्थित होते. विविध प्रकारचे उपक्रम हाती घेतलेले असताना ह्या गेल्या वर्षापासून कोरोनाच्या माध्यमातून आम्ही बघतोय की सदाशिवनगर स्मशानभूमीवर मोठा ताण येतोय आणि कोरोनामध्ये तर इतकं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की मी स्वतः दररोज तिथे चेक करत असतोय. या महिन्याच्या 4 तारीखला शहापूर स्मशानभूमीमध्ये पहिले कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. आज 27-28 तारीख आहे. आत्तापर्यंत जवळ 104 कोरोना मृतदेह झाले. 104 इतर सोडून दिवसाला जवळ 16 ते 18 बॉडीज दररोज वाढ लागलेले त्यावेळी. जागा मिळत नाही आहे सांगायचं. आणि हे सगळं बघत असताना त्यावेळी लोकांना आपलं एक सेवाभावी वृत्ती की त्यांना वेळेत अंत्यसंस्कार कसे पार पडत आहे त्या पद्धतीने आम्ही रात्रंदिवस जपायला लागलो. आणि याची प्रसिद्धी नको आम्हाला. आणि अनुभव घेता सांगायचं माझे मित्र तर रात्रंदिवस फोन करत असतात आणि जेवढं होईल तेवढं त्यांना टायमात अंत्यसंस्कार कसे करून देतात याच्यासाठी आम्ही हे करतोय. पण प्रत्यक्षात राबून हातात झाडू घेऊन किंवा हातात सॅनिटायझरची बाटली घेऊन तिथं फवारणी करण्याचं काम सुद्धा स्वतः सिटीवरती करतात. हे बघून आम्हाला वाटलं की बाबा त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण एक खारीचा वाटा उचलावा. त्यांनी जेव्हा मुक्तिधामसाठी या रुग्णवाहिकेचं शववाहिकेचं आवाहन केलं त्यावेळी पहिल्यांदा आमचा असा हे होता की स्वतःकडून तेवढं शक्य होईल तेवढं एक द्यावं असं म्हणून. पण नंतर आणखीन आमच्या मित्रपरिवाराला पण याच्यामध्ये साथ दिलेली आहे. तर त्यांना आम्ही हा निधी सुपूर्द करतोय. हा निधी म्हणणं म्हणजे फार मोठं होईल पण आमच्याकडून जेवढा खारीचा वाटा आहे तेवढा आपण त्यांना सुपूर्द करूया. ढोणेवाडीत मराठी शाळा खोली स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न.
मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून ढोणेवाडी तालुका निपाणी येथील सरकारी मराठी शाळेची एक खोली बांधण्यासाठी नाबार्ड आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 12 लाखांचा निधी मंजूर केला आहे। या शाळा खोलीवर स्लॅब कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी मशीन पूजन करून श्रीफळ ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, सखाराम नागराळे, अरविंद पाटील, शिवाजी खोत यांच्या हस्ते वाढविला। यावेळी जनार्दन घाटगे, राजू माळी, दीपक माळी, संतोष हिरीकुडे, पिंटू जमादार, कंत्राटदार CA जमादार, JA जमादार आणि इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। खानापूरसाठी श्रीराम सेना संस्थापक रमाकांत कोंडुस्करांच्याकडून ॲम्ब्युलन्सची सेवा। सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र नागरिक हैराण झाले आहेत। खानापूरसह तालुक्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अशा वेळी रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे। अशा वेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्करांच्याकडून खानापूर तालुक्यासाठी ॲम्ब्युलन्सची सेवा गुरुवार दिनांक 27 पासून सुरू करण्यात आली आहे। तेव्हा तालुक्यातील जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यासाठी पुंडलिक महाराज 93809906 93 अनंत झुजवाडकर 9980706732 त्याचबरोबर मंजू गोंधळी, आदित्य कलाल, संजू गुरव, गणेश गोंधळी, नारायण तिरवीर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। श्रीराम हिंदुस्थान सेना खाना बेळगाव रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी जी खानापूर तालुक्यामध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे दिवसेंदिवस याची त्यांनी जाणीव ठेवून आमचे खानापूर तालुका श्रीराम हिंदुस्थानचे प्रमुख आमचे मुदगेकर यांनी सूचना केल्याप्रमाणे आज 27/5/2021 रोजी त्यांनी जी रुग्णवाहिका आम्हाला जी दिलेली आहे ते कोरोनाचा रुग्णासाठी सेवा होऊन त्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो। त्याचप्रमाणे शुभम शेळके यांनी जे PPE किट आम्हाला जे 25 महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देऊन सहकार्य केले त्यांचे आम्ही जाहीर आभार मानतो। फार्मसी चालक आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण। बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कर्नाटक सरकारने रिटेल फार्मसी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्याचे ठरविले। वडगाव येथील आरोग्य केंद्रात आणि गेले 2 दिवस औषध नियंत्रण विभागाच्या कार्यालयात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे। गेल्या 3 दिवसात सुमारे 1000 लोकांनी याचा लाभ घेतला। या लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभाग, औषध नियंत्रण खाते आणि बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशन चे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले असे असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत साळुंके यांनी सांगितले। या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रांत शानभाग, स्टेट कन्व्हेनर नंदकिशोर सारस्वत, शैलेंद्र जैन, महेश गौडा पाटील, पवन देसाई, तुकाराम पवार, जयंत बंडाचे, रोहित, महेश किल्लेदार, गौरव पवार हे उपस्थित होते। या बुलेटिन मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज मराठी। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास,
बेलगावी. फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शहर आणि परिसरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे शहर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत पांगुळ गल्ली आणि परिसरात निर्जंतुकीकरण नुकतेच करण्यात आले. यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनासह अनेक विकारांचे थैमान सुरू आहे. तसेच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेल्या ठिकाणी इतर विकारांचे रुग्णही वाढत आहेत. याची दखल घेऊन महानगरपालिकेने आता निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. पांगुळ गल्ली परिसरात वाहन फिरवून औषध फवारणी करण्यात आली. शहराच्या इतर भागातही अशीच मोहीम गतिमान करण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येत आहे. बनावट डायग्नोस्टिक सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश. पिरणवाडी येथील एका बनावट डायग्नोस्टिक सेंटरवर धाड टाकून सीएनए पोलिसांनी कार गाडीसह 65,000हून अधिक किमतीचे साहित्य आणि रोख 24,000 रुपये जप्त केले असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हसनसाब अब्दुल खादर सय्यद वय 40 राहणार निंगापूर गल्ली खानापूर जिल्हा बेळगाव असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिरणवाडी येथे बनावट डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून खोटे लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणि कोविड प्रोसेसिंग रिपोर्ट उपलब्ध करून देण्याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. बेळगाव शहर सीएन गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक BR गड्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त धाडीची कारवाई केली. सदर कारवाईद्वारे बनावट डायग्नोस्टिक सेंटरचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी गड्डेकर आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले असून शाबासकी दाखल त्यांना बक्षीस जाहीर केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने विविध संघटनांच्या कोविड योद्ध्यांना PPE किट भेट. कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये बेळगावमधील विविध संघटना प्रशासनाची कोणतीही मदत नसताना उल्लेखनीय कार्य करत आहेत. लोकांचे जीव वाचवायचे असोत किंवा मृत रुग्णांचा सन्मानाने अंत्यविधी असो, सर्व कोरोना योद्धे दिवस रात्र झटत आहेत. अशातच कोविड योद्ध्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने PPE किट देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे सचिन चव्हाण, शंकर पाटील आणि इतर कार्यकर्ते तसेच हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे हे PPE किट देण्यात आले. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, पदाधिकारी सागर पाटील, संतोष कृष्णाचे आदी उपस्थित होते. कोरोना मृतदेहांवर भाजप ग्रामीण मंडळ कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार. भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना बाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा वसा घेतला आहे. त्यानुसार दिनांक 27 रोजी गोकुळनगर, बेळगुंदी, सुळेभावी आणि बडस अशा 4 मृत व्यक्तींच्या देहावर भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुळका शक्ती केंद्र प्रमुख बाळू पाटील, सचिन कांगले, सोमनाथ पाटील, आडव्यापा चिकलकी, विनायक जाधव, अक्षय हिरेमठ आदी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून कोरोना नियमांचे पालन करत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटकात 7 जून सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान प्रवासी वाहतूक आणि सरकारी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीही अनेक जण दुचाकीवर फिरताना दिसतात. विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवार दिनांक 27 मे रोजी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 40 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर विनामास्क फिरणाऱ्या 280 जणांवर गुन्हा दाखल करून दंड आकारण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 27 मे रोजी बेळगाव शहरात पोलिसांनी हॉटेल, सिमेंट दुकान आणि मोबाईल दुकानावर कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावत लॉकडाऊन केले आहे. मार्केट पोलिसांनी कोर्ट सर्कल जवळील सदानंद कुमारस्वामी तुमकुरू तट्टे इडली आणि मेस या हॉटेलवर गुन्हा दाखल केला आहे. मारवाडी युवा मंचतर्फे पोलीस दलाला सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण.
मारवाडी युवा मंच बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस दलाला सॅनिटायझर आणि मास्कचे वितरण केले। पोलीस विभागाचे डीसीपी विक्रम आमटे यांच्याकडे ही सामग्री सुपूर्द करण्यात आली। कोरोना काळात पोलीस कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत। ते खऱ्या अर्थाने कोरोना वॉरियर्स आहेत। नागरिकांच्या आरोग्यासाठी पोलीस कर्मचारी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत। त्यांच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक समाजाचे कर्तव्य आहे। याच भावनेतून ही भेट देण्यात आली। या प्रसंगी मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष संजय पुरोहित, सेक्रेटरी महेश शर्मा, अजय हेडा, मधु भट्टद, कलमेश राजपुरोहित, राहुल मुंडद्दा, अभिमन्यू डागा आणि इतर सदस्य उपस्थित होते। रुग्णवाहिकेची चावी माकडाच्या हाती। कोरोना संक्रमण वाढत असल्याने बेळगाव शहरात सध्या रुग्णवाहिकेची वर्दळ लॉकडाऊन असताना पाहायला मिळते। अशा परिस्थितीत एका माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतल्याने अर्धा तास खोळंबा झाला। बेळगावातील केली हॉस्पिटलच्या आवारात ही घटना घडली। रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर चावी तशीच सोडून खाली उतरला होता। तेवढ्यात एका माकडाने रुग्णवाहिकेची चावी काढून घेतली। रुग्णवाहिकेची चावी घेऊन ते माकड रुग्णवाहिकेच्या टॉपवर चढून चावी बरोबर खेळ करत बसले होते। ड्रायव्हर रुग्णवाहिका नेण्यासाठी आल्यावर त्याला माकडाने चावी काढून घेतल्याचे ध्यानात आले। त्याने जवळजवळ अर्धा तास माकडाकडून चावी काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते माकड चावी देण्यास तयार नव्हते। शेवटी कोणीतरी केळी आणून ड्रायव्हरला दिली। ती केळी माकडाला दिल्यावर माकडाने चावी सोडून केळीवर ताव मारला। तेवढ्यात ड्रायव्हरने माकडाजवळ असलेली चावी काढून घेतली। अर्ध्या तासाहून अधिक वेळ चाललेल्या मरकट लिलामुळे तेथील उपस्थितांची मात्र करमणूक झाली। आता सुवर्ण पदक विजेत्या कुस्तीपटू मंजितला अटक। भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारच्या अटकेनंतर सध्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे। अशातच आणखीन एका गोष्टीमुळे कुस्ती क्षेत्र हादरले आहे। राष्ट्रीय स्तरावरील माजी सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू मंजितला दरोडा आणि अवैध दारूच्या विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे। दिल्ली पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली। द्वारकाचे डीसीपी संतोष कुमार मीना यांनी सांगितले की विशेष पथकाने कौशल गँगचा सक्रिय सदस्य मंजित याला 24 मे रोजी नजफगड भागातून अटक केली। त्याच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चोरी केलेले मोबाईल जप्त केले। मंजित विरोधात शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोहित शर्माला लवकरच कर्णधार पदाची संधी। भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रोहित शर्माला लवकरच कर्णधार पदाची संधी मिळू शकते, असं निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी म्हटलं आहे। भारतीय क्रिकेट संघात लवकरच वेगवेगळ्या फॉर्मॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील अशी शक्यताही किरण मोरे यांनी व्यक्त केली आहे। इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। मला वाटतं बोर्डाचं व्हिजन काय आहे यावर काही गोष्टी अवलंबून असतात। रोहित शर्माला लवकरच संधी मिळेल असं मला वाटतं। विराट कोहली धोनीच्या नेतृत्वात खेळलेला असून हुशार कर्णधार आहे। अजून किती काळ T20 आणि कसोटी संघाचं नेतृत्व करू इच्छितो याचा विचार तो देखील करत असेल। इंग्लंड दौऱ्यानंतर अशा अनेक निर्णयांबद्दल शिकण्यास मिळेल असं किरण मोरे यांनी सांगितलं आहे। मेरी कोम आणि साक्षी अंतिम फेरीत। 6 वेळा जगजेतेपद पटकावणारी भारताची अव्वल बॉक्सिंगपटू मेरी कोम तसेच साक्षी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। मात्र सिमरनजीत कौर, मोनिका, जस्मिन आणि लवलीना बोर्गोहेन यांचे आवाहन उपांत्य फेरीत संपुष्टात आले। लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या मेरी कोमने मंगोलियाच्या लुट्सेखान अल्टानसेत्सेग हिच्यावर 4-1 असा विजय प्राप्त केला। यासह अव्वल नामांकित मेरीने किमान रौप्य पदक निश्चित केले आहे। मेरी कोमला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नझीम कझेबाईचा सामना करावा लागेल। तिसऱ्या फेरीतही मेरीने वर्चस्व गाजवत ही लढत जिंकली। सुशीलच्या 4 साथीदारांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। छत्रसाल स्टेडियमवरील मारहाण आणि कुस्तीपटू सागर धनकरच्या हत्येत ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारसह हरियाणामधील 4 गुंडांचा समावेश होता। दिल्ली न्यायालयाने या चौघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। माजी कनिष्ठ राष्ट्रीय विजेत्या सागरला सुशील आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे 25 मिनिटे मारहाण केली। पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ही मारहाण थांबवण्यात आली। हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे भूपेंद्र, मोहित आसोडा, गुलाब आणि मंजित अशी आहेत, अशी माहिती रोहिणी जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त प्रणव तयाल यांनी दिली।
मालमत्तेवरील अतिक्रमण आणि ताबा सोडवण्यासाठीची धमकी याचे पर्यवसान 4 मे रोजी मारहाणीत घडले आणि त्यात सागरची हत्या झाली असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले। रामा भीमा कुंभार यांचे निधन। मूळचे तेऊरवाडी महाराष्ट्र आणि सध्या राहणार दुर्गानगर खानापूर येथे रहिवासी रामा भीमा कुंभार वय 60 यांचे गुरुवार दिनांक 27 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे। प्रदीप दत्तात्रय हळदणकर यांचे निधन। न्यू गुडशेट रोड 5वा क्रॉस येथे रहिवासी प्रदीप दत्तात्रय हळदणकर वय 70 यांचे गुरुवार दिनांक 27 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू, भाऊ, भाऊजाई, पुतणे असा परिवार आहे। ते येथील सुवर्णकार दिलीप हळदणकर यांचे बंधू आणि माजी नगरसेविका मेघा हळदणकर यांचे दीर होत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।